नमस्कार सगळ्यांना. आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. संध्याकाळ झाली, मग काही नाही म्हणलं आता देवपूजा वगैरे करून घ्यावा. किचन वटा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला. स्वयंपाक करायच्या आधी सगळं क्लीन असलं की मग काम पटपट सुचतं. आणि मग काही नाही काम मग 2-3 पोळ्यापुरतं कणिक वगैरे मळून घेतलं. खायला कोण नाही, मी आणि रियांशिकाचे पप्पा. तर रियांशिकाचं थोडंसं तिला नाही खायची इच्छा आहे. ती म्हणली मी भातच खाईल. म्हणून मग मी म्हणलं दोघांपुरतं कणिक मळून घेतलं. भाजीला काय करावं काय करावं रोजचाच प्रश्न असतो आपला. मग रोज रोज मसाल्याच्या भाज्या वगैरे खाऊन पण कंटाळा येतो. आणि आता उन्हाळ्यामध्ये जास्त मसाला पण नको वाटतं खायचा. म्हणून मग म्हणलं माझी आई बनवते तसं खारं वांगं बनवायचं. पण आई त्याच्यात मिरची वगैरे घालत नाही ना, आम्हाला तिखट खायची सवय आहे. मग हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर वगैरे घालून, अद्रक नव्हती, कोथिंबीर वगैरे घालून मग मिक्सर वगैरेमध्ये वाटून घेतलं वाटण. आणि लाईट जात होती येत होती, म्हणून बरं झालं पहिलं वाटण वाटून घेतलं. मग काय नाही म्हणलं आता भाजीला फोडणी द्यावी. रियांशिका नव्हती घरामध्ये, रियांशिका गेली होती खाली खेळायला. तिचं रोजचं रुटीनच असतं, ती 6-7 वाजता जाते खेळायला, म्हणजे सोसायटीमध्येच खेळते. म्हणलं ती नाही आहे तोपर्यंत भाजीला वगैरे फोडणी देऊन घ्यावा. भाजी वगैरे करून घेतली. थोडासा भात लावायचा होता. मग काही नाही भात लावला 1 वाटी. आणि भात ठेवला की म्हणलं मग तोपर्यंत भाजी आणि भात होते. तोपर्यंत थोडेसे भांडे पण होते. मग म्हणलं आता पहिले स्वयंपाकच करून घ्यावा. स्वयंपाक वगैरे झाला की मग नंतर भांडी घासायचे, किचन पण क्लीन करता येतं. किचन वगैरे क्लीन झालं की मग सगळं कामच होतं. आणि रोज मी व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त विचार करत बसत नाही. जे आपण घरात जे कामं करतो वगैरे तेच शूट करून टाकत असते. भात वगैरे ठेवला होता, भाजीला फोडणी पण देऊन झाली होती. म्हणलं आता भांडी आहेत बेसिनमध्ये, तेवढे भांडी घासून घ्यावा. मग नंतर काय नाही जेवायचंच काम होतं. मग आजचा असा मेन्यू होता आपला. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.